यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आमदार रोहितदादा पवार, आमदार भुसारा साहेब, व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे युवा नेते आमदार सत्यजितदादा तांबे, माजी खासदार भाऊसाहेबजी वाकचौरे साहेब, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पंजाब राज्याच्या महिला अध्यक्षा ऋतुजा मैनी साहेब, सावंत साहेब, व्यासपीठावर असलेले तमाम मान्यवर आणि आपण सर्वजण, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान भांगरे साहेब यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी जमलो आहोत। मित्रांनो, आमदारकी, खासदारकी, पद आणि मोठेपणा माणसाच्या आयुष्यात येतो आणि जातो, परंतु नैसर्गिक दृष्ट्या प्रत्येक माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अशा प्रकारचा एक नेता म्हणून जे कोणी या देशात, महाराष्ट्रात आणि नगर जिल्ह्यामध्ये आहेत त्यापैकी सर्वात लोकप्रिय अशा प्रकारचा नेता, लोकाभिमुख नेता म्हणून भांगरे साहेबांची एक वेगळी उंची आहे। ते नसतील आमदार झाले, ते नसतील खासदार झाले, परंतु ते लोकांचे कायमस्वरूपी आमदार होते आणि आजही लोकांच्या मनामध्ये, स्मरणामध्ये ते आमदार म्हणूनच आहेत। ही भावना आणि आपल्या सर्वांची आपुलकी त्यांच्या प्रती आहे। मित्रांनो, भांगरे साहेबांच्या बद्दल बोलत असताना राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये अनेक लोक काम करतात, अनेक लोक मी पाहिलेले आहेत, परंतु भांगरे साहेबांसारखा ज्याला मी लोकाभिमुख अशा प्रकारचा शब्द वापरला, एखाद्या घिसाड्याच्या पालात जरी गेलो आणि घिसाड्याच्या पालातला एखादा गरीब काम करणारा कष्टकरी जो मजूर असतो, त्या मजुरापासून तर अगदी उच्च पातळीपर्यंत, पदापर्यंत आणि प्रतिष्ठेचा जो माणूस असतो, या कोणताही भेदभाव न करता खालच्या माणसापासून तर वरच्या माणसापर्यंत भेदभाव न करता आपुलकी आणि माणुसकीचं नातं जपणारा, प्रेम आणि जिव्हाळा देणारा माणूस म्हणून भांगरे साहेबांची ओळख राहिलेली आहे। आपल्या सर्वांना भांगरे साहेबांचं कर्तृत्व परिचित आहे, त्यामुळे त्या विषयाकडे मी जाणार नाही। परंतु मित्रांनो, भांगरे साहेबांचा संघर्ष हा 30-35 वर्षाचा राहिलेला आहे। प्रचंड मोठा संघर्ष केलेला आहे, मग तो राजकीय असो नाही तर सामाजिक असो, परंतु या संपूर्ण संघर्षाच्या काळात भांगरे साहेबांना राजकीय अशा प्रकारचं यश मिळालं नाही। परंतु मित्रांनो, भांगरे साहेब जरी आज आपल्यामध्ये नसले तरी अमित भांगरेंच्या रूपानं आपण भांगरे साहेबांना त्यांच्यामध्ये पाहतो, त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांना आपण त्या माध्यमातून पाहतो। तोच जिव्हाळा, तीच आपुलकी, तेच प्रेम, तेच माणसाबद्दलची आत्मीयता सदोदितपणे आजही त्या कुटुंबामध्ये वाहताना आपण पाहतो आहोत। राजकीय कुटुंब अनेक आहेत, राजकीय घराणे बरेच आहेत, पण बऱ्याच ठिकाणी अहंकार, फुगराटपणा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु माणसामध्ये कधी भेद न करणारा, आपुलकीनं जपणारा माणूस म्हणून भांगरे साहेबांची ओळख राहिलेली आहे। ही आपण अकोले तालुका आणि नगर जिल्हा कधी विसरणार नाही। विशेषतः आदिवासी पट्ट्यातला आपला अकोले तालुका हा कधी विसरणार नाही। म्हणून 35 वर्षामध्ये भांगरे साहेबांचा जो संघर्ष राहिलेला आहे, या संघर्षाला जर आता भविष्यामध्ये आपल्याला जर उतराय व्हायचं असेल तर मला वाटतं अकोल्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून भांगरे कुटुंबातून अमितजी भांगरेंसारखा माणूस, एक युवा तरुण तरुणाबंड अशा प्रकारचा कार्यकर्ता आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचा आहे। एक मजबूत अशा प्रकारचं राजकीय नेतृत्व अमितजींच्या रूपाने आपल्याला पाठवायचं आहे। त्यासाठी सर्वांना कटिबद्ध राहावं लागेल, निर्णायक अशा प्रकारचा विचार करावा लागेल, कारण या ठिकाणी हा बोलण्याचा विषय जरी नसला तरी भांगरे साहेबांचा संघर्षाची संपूर्ण परिचय आपल्या सर्वांना माहित आहे। त्यामुळं अशा प्रकारचा एक निर्णय करूया की भांगरे साहेबांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खरं श्रद्धांजली, खरी आदरांजली त्याच दिवशी होईल ज्या वेळेला या घरातला माणूस विधानसभेमध्ये जाईल, या तालुक्याला आमदार होईल, कारण या तालुक्याला गोपाळराव भांगरे, यशवंतराव भांगरे यांच्यापासून नुसती आमदारकी नाही, पण आमदारकीच्या माध्यमातून राजकीय अशा प्रकारचा सुसंस्कृत वारसा आहे। अशा प्रकारचा वारसा असणारा या कुटुंबामध्ये आज भांगरे साहेब आपल्यामध्ये नाहीत, परंतु त्यांच्या स्मृती सदैव आपल्या सर्वांच्या मनामध्ये राहतील
अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. भांगरे साहेबांच्या प्रती या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात, ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.